आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मिनी कचोरी कशी बनवायची ते बघणार आहेत। अगदी लहान आकारामध्ये ही कचोरी बनवली आहे, त्यामुळे हिला आपण मिनी कचोरी सुद्धा म्हणू शकता। नमस्कार, मी प्रिया। प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि बघा, ही कचोरी किती खुसखुशीत दिसत आहे। तर एक कचोरी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे। त्यामध्ये जे सारण भरलं आहे ते सुद्धा अतिशय खमंग झालेलं आहे आणि वरचं जे आवरण आहे ते अगदी खुसखुशीत झालेलं आहे। तर आतील सारण आणि वरून जे आपली कचोरी बनवली आहे ती अगदी खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये आपण काही टिप्स दिलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, खरंच तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे बघा, मी 1.5 वाटी मैदा घेतला आहे। तर सुरुवातीला मी 1 वाटी मैदा चाळून घेणार आहे, कारण मैद्यामध्ये काही जर घाण असेल तर ती चाळणीवर राहते, त्यामुळे आपण मैदा जो आहे तो चाळून घेणार आहेत। आता 1.5 वाटी आपण मैदा घेतला आहे। तुम्हाला किती कचोरी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पिठाचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा ओवा टाकायचा आहे। ओव्यामुळे आपल्या कचोरीला खूप छान अशी टेस्ट येते आणि खाताना सुद्धा खूपच खमंग लागते। आता त्यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकणार आहेत। इथे मी जे आपलं वनस्पती तूप असतं त्याचं मोहन गरम केलेलं आहे आणि ते या पिठामध्ये टाकून घेणार आहे। तुम्ही या वनस्पती तुपाऐवजी आपलं जे रोजचं भाजीचं तेल असतं ते सुद्धा वापरू शकता किंवा साजूक तूप सुद्धा टाकू शकता। पिठामध्ये साजूक तूप किंवा तेल टाकल्यामुळे जे पीठ आहे ते आपलं अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते। तर तेल टाकल्याच्या नंतर आपण हे सर्व जे तेल आहे ते चांगलं पिठाला चोळून घेणार आहेत। पिठाला चांगल्या प्रकारे जर मोहन बसलं की आपली जी कचोरी आहे ती अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते। आता बघा, पिठाची छान अशी मूठ वळली जात आहे। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून पिठाचा छान असा गोळा मळून घेणार आहे। सुरुवातीलाच आपल्याला एकदमच त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं करतच यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक छान असा गोळा मळून तयार करायचा आहे। पीठ आपल्याला अगदीच पातळ सुद्धा करायचं नाही। तर इथे बघू शकता तुम्ही, आपण पिठाचा छान असा गोळा मळून तयार केलेला आहे। आता हाताने मी थोडंसं पीठ जे आहे ते मऊ करून घेणार आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता पीठ मळून झालं की हे आपण एक 15 ते 20 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार आहेत, त्यामुळे आपली कचोरी खूप छान अशी होते। आता पीठ आपलं रेस्ट होत आहे तोवर आपण सारणाची तयारी करूयात। इथे आज आपण मूग डाळीची कचोरी बनवणार आहेत। तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मूग डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। मूग डाळ घेतली आणि ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर ती तासाभरासाठी पाण्यात भिजत ठेवायची आहे। इथे मी पॉलिश केलेली मूग डाळ वापरलेली आहे। तुम्ही हवं तर जी घरगुती मूग डाळ असते ती सुद्धा पाण्यामध्ये भिजत घालू शकता। आता मूग डाळीतील सर्व पाणी आपण काढून घेतलं आहे। आता लगेच आपण पुढची तयारी करूयात। गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आता 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी कचोरीमध्ये बेसन पिठाचा वापर करणार आहे। तर मोठा 1 चमचा आपण बेसन पीठ टाकलं आहे। बेसन पिठामुळे कचोरी खूप छान अशी खमंग होते। आता पीठ जे आहे ते आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। पण भाजत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे आणि तेल सुद्धा अगदी मंद आचेवर छान असं तापवून घेतलं होतं। तर तेल तापलं की त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेतलं आणि मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिट हे पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे। इथे बघा, मंद आचेवर आपलं पीठ आता छान असं भाजून झालेलं आहे। पीठ भाजलं की त्यामध्ये आपण ही मूग डाळ टाकून घेणार आहेत
आणि मूग डाळ सुद्धा आता आपल्याला बेसन पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। मूग डाळ टाकल्याच्या नंतर सुद्धा आपण गॅसची फ्लेम वाढवलेली नाही, अगदी मंद आचेवर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर बघा, मूग डाळ टाकल्याच्या नंतर बेसन पीठ आणि मूग डाळ चांगलं एकजीव झालेलं आहे। तर एक 2 मिनिट आपण अजून हे छान असं परतून घेणार आहेत। आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकणार आहेत। 1 चमचा जिरेपूड टाकली आहे, 1 चमचा धनेपूड टाकायची आहे, अर्धा चमचा मिरेपूड टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, 1 चमचा पांढरे तीळ टाकले आहेत, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बडीशोप टाकली आहे। बडीशोपमुळे आपल्या ज्या कचोरीचं सारण आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते। आता बघा, हे सर्व सुके मसाले आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत। आता मसाले आपण चांगले मिक्स झाले तर बघा, आपले जे सारण आहे ते खूप छान असं तयार झालेलं आहे आणि याचा खूप खमंग वास सुद्धा अगदी घरभर दरवळत आहे। मंद आचेवर एक 2 मिनिट परत आपण हे चांगलं मिश्रण जे आहे ते परतून घेणार आहेत। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। आता इथे आपलं कचोरीचं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे। आता हे आपण गॅसच्या खाली काढून घेणार आहेत आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहेत। तर बघा, प्लेटमधील सारण आता थंड झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहेत। तर अगदी आपण छोटीशी कचोरी केली आहे त्यामुळे अगदी छोटासा गोळा आपण पेढ्यासारखा गोळा करून घेणार आहेत। तर इथे बघा, अगदी लहान आकारामध्ये आपण हा गोळा तयार करून घेतला आहे। अशाच प्रकारे मी दुसरा सुद्धा गोळा तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। तर हे जे सारण आहे ना ते आपण सर्व अशाच प्रकारे या सारणाचे गोळे बनवून घेणार आहेत। त्यामुळे आपल्याला कचोरी बनवताना अगदी पटकन बनवता येईल आणि सोपं सुद्धा होईल। इथे बघा, या सारणाचे आपण कमीत कमी एक 10 ते 15 बॉल बनवून ठेवलेले आहेत। आता लगेच आपण याचं वरचं आवरण तयार करूयात। आता बघा, हे झाकून ठेवलेलं पीठ जे आहे ते सुद्धा आता छान असं रेस्ट झालेलं आहे। आता परत याला आपण हाताने मऊ करून घेणार आहेत। तर चांगलं आपल्याला हाताने मऊ करून घ्यायचं आहे। आता याचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची हातावर एक गोल अशी पारी करून घ्यायची आहे। आता तुम्ही हवं तर इथे पोळीपाटावर एक छोटीशी पारी लाटून त्यामध्ये सुद्धा हे सारण भरून घेऊ शकता, पण इथे मी हातावरच अगदी गोल छोटीशी पारी बनवून घेतली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे सारण भरायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सारण या पारीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि सारणमध्ये ढकलत पीठ वर काढत या पिठाचा आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण उंडा बनवून घेतो ना त्याच प्रकारे आपल्याला हा उंडा गोल बनवून घ्यायचा आहे। सर्व बाजूने याचं जे तोंड आहे ते आपण बंद करून घेणार आहेत आणि गोल हातावर फिरवून अगदी हलक्या हाताने आपण प्रेस करून घेणार आहेत। इथे बघा, एक आपली छोटीशी कचोरी बनवून तयार आहे। तर अशाच प्रकारे दुसरी सुद्धा मी कचोरी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तुम्ही हवं तर मोठ्या आकारामध्ये सुद्धा अशाच कचोऱ्या बनवू शकता। आता दुसरं सुद्धा सारण भरून आपण ही कचोरी चांगल्या प्रकारे बंद करून घेणार आहेत। इथे बघा, आपली दुसरी सुद्धा कचोरी बनवून तयार आहे। तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा कचोऱ्या बनवून घेणार आहेत।
आता कचोरी बनवून झाली आहे, तर एकीकडे मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता तेलसुद्धा आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाही. सुरुवातीला थोडंसं चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम आपण कमी ठेवणार आहेत आणि अगदी मंद आचेवर या कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता बघा, तेलामध्ये एक एक करून ही कचोरी सोडून घ्यायची आहे आणि तळत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे. अगदी मंद आचेवर ही कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता जर तुम्ही अगदी तेल जर कडकडीत तापवलं तर आपली कचोरी जी आहे ती तळली तर जाते, पण मध्ये तशीच कच्ची राहून जाईल. त्यामुळे अगदी मंद आचेवर ही कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता बघा, एका बाजूने तळल्या की दुसऱ्या बाजूने कचोरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूने सुद्धा अगदी मंद आचेवर ही कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. इथे बघा, दोन्ही बाजूने सुद्धा ही कचोरी आपली तळून झालेली आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. आता ही कचोरी आपण झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत आणि तेल आपल्याला पूर्णपणे निपटून घ्यायचं आहे. आता इथे आपण एक घाना तळलेला आहे, तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा सर्व कचोऱ्या तळून घेणार आहेत. कचोरी तळत असताना आपल्याला थोडासा वेळ लागतो, पण अगदी मंद आचेवर ही कचोरी जर तुम्ही तळली तर ती खूप चांगल्या प्रकारे तळली जाते. इथे बघा, आपल्या सर्व कचोऱ्या बनवून तयार आहेत. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. बघूनच दिसत असेल की ही कचोरी किती मस्त दिसत आहे. आता ही कचोरी तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा आंबट गोड चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खायला खूपच भन्नाट लागते. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कचोरी अजिबात तेलकट झालेली नाही आणि वरचं जे आवरण आहे ते अगदी खुसखुशीत झालेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.